नमस्कार. सध्या महाराष्ट्रात एका नवीन योजनेची खूप चर्चा सुरू आहे, लाडकी विद्यार्थिनी योजना. असं बोललं जातंय की या योजनेतून मुलींना आर्थिक मदत मिळणार आहे. पण खरंच काय आहे ही योजना आणि ती नेमकी कोणासाठी आहे? चला आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. चर्चा आहे ती दरमहा 500 रुपये मिळण्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम थेट विद्यार्थिनीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. साहजिकच आहे, यामुळे सगळ्यांचंच लक्ष या योजनेकडे वेधलं गेलंय. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही योजना खरंच अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे का? चला याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया आणि या योजनेची प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे पाहूया. तर मग आधी आपण ह्या योजनेला नीट ओळखूया. ही लाडकी विद्यार्थिनी योजना जी आहे ती लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. म्हणजे दोन्ही योजनांचा उद्देश आर्थिक मदत देणंच आहे. फरक इतकाच की लाडकी बहीण योजना ही प्रौढ महिलांसाठी होती, पण लाडकी विद्यार्थिनी योजना नावाप्रमाणेच हाच शाळेत जाणाऱ्या मुलींवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे या योजनेतून कोणाला फायदा होणार आहे हे पूर्णपणे वेगळं आहे. या योजनेमागचा उद्देश खूप महत्त्वाचा आणि चांगला आहे. तो म्हणजे पैशांच्या अभावामुळे कोणत्याही मुलीचं शिक्षण अर्धवट राहता कामा नये. आपल्याकडे अनेकदा असं होतं की आर्थिक अडचणींमुळे मुलींना शाळा सोडावी लागते. तर हेच थांबवणं म्हणजे मुलींची शाळेतून होणारी गळती रोखणं हे या योजनेचं मुख्य ध्येय आहे. बरं, आता वळूया योजनेच्या नियमांकडे आणि अटींकडे. म्हणजे कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो, त्यासाठी काय निकष आहेत, चला पाहूया. या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी 3 मुख्य अटी आहेत. पहिली अट, विद्यार्थिनी इयत्ता 7वी ते 12वी मध्ये शिकत असली पाहिजे. दुसरी, तिचे पालक महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. आणि तिसरी, जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तिची शाळेतील हजेरी कमीत कमी 75% तरी असायलाच हवी. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ही योजना फक्त सरकारी किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांपुरती मर्यादित नाहीये. महानगरपालिकेच्या शाळा, नगरपरिषदेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा आणि इतकंच नाही तर अनुदानित खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींनाही ह्या योजनेचा फायदा घेता येणार आहे. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कागदपत्र. आपल्याला माहीतच आहे, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र अगदी व्यवस्थित लागतात. चला बघूया यासाठी कोणती कागदपत्र तयार ठेवावी लागतील. ही प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून काही कागदपत्र आत्ताच तयार करून ठेवा. उदाहरणार्थ, विद्यार्थिनीचं अपडेट केलेलं आधार कार्ड, तिचं स्वतःचं किंवा आईसोबतचं बँक खातं, शाळेतून मिळणारं बोनाफाईड सर्टिफिकेट आणि हो, रहिवासी आणि उत्पन्नाचे दाखले. इथे एक गोष्ट अगदी लक्षात ठेवा. विद्यार्थिनीचं आधार कार्डवरचं नाव आणि जन्मतारीख ही शाळेच्या रेकॉर्डमध्ये असलेल्या माहितीशी तंतोतंत जुळायला हवी. जर यात थोडाही फरक असेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. आता बँक खात्याबद्दल बोलायचं झालं तर ते एकतर विद्यार्थिनीचं स्वतःचं असावं किंवा मग तिच्या आईसोबतचं जॉईंट अकाउंट असेल तरी चालेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर ते बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं असणंच पाहिजे. कारण तरच डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे थेट खात्यात जमा होतील. आता येतोय आपण या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी. या योजनेमागचं नेमकं सत्य काय आहे? चला आता तेच जाणून घेऊया. आणि तोच प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की ही योजना खरंच पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झाली आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. सध्या तरी नाही. ही योजना फक्त आणि फक्त उल्हासनगर महानगरपालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या मुलींसाठी सुरू केली आहे. म्हणजे उल्हासनगर महापालिकेने स्वर्गीय ज्योतिपप्पू कलानी यांच्या नावाने हा एक खूप चांगला उपक्रम सुरू केलाय. जरी ही योजना आज फक्त एका शहरापुरती असली तरी भविष्यात संपूर्ण राज्यासाठी ती एक आदर्श मॉडेल म्हणून नक्कीच काम करू शकते. मग आता प्रश्न पडतो की महाराष्ट्रातल्या इतर पालकांनी काय करायचं? तर निराश व्हायची अजिबात गरज नाही. उलट आतापासूनच तयारीला लागणं खूप महत्त्वाचं आहे. कारण असं आहे की भविष्यात ही योजना संपूर्ण राज्यात लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर आपण आपली कागदपत्र आत्ताच तयार ठेवली तर ऐनवेळी जी धावपळ होते ती टाळता येईल. अनेकदा काय होतं, बँक खातं आधारशी लिंक नसतं किंवा इतर काहीतरी छोट्या छोट्या चुका होतात आणि त्यामुळे लाभ मिळायला उशीर होतो. म्हणून जेव्हा कधी ही योजना पसरेल तेव्हा आपण पूर्णपणे तयार असायला हवं. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा.
आज एका शहरात आहे, उद्या संपूर्ण महाराष्ट्रात असू शकते. म्हणून आपली कागदपत्र व्यवस्थित आणि तयार ठेवा. ही तयारी पुढे जाऊन खूप फायद्याची ठरू शकते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. एका विद्यार्थिनीच्या शिक्षणाच्या प्रवासात दर महिन्याला मिळणारी ही 500 रुपयांची मदत किती महत्वाची ठरू शकते? रक्कम कदाचित आपल्याला लहान वाटेल, पण तिच्यासाठी एखादी वही पेन घेण्यासाठी किंवा शाळेत येण्या-जाण्याच्या खर्चासाठी ही मदत खूप मोलाची ठरू शकते. यावर नक्की विचार व्हायला हवा.